महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी. हा संपवता येईल हा त्यांचा अजेंडा होता. परंतु जे काही गोड टीव्हीच्या माध्यमातून जगभर दाखवण्यात आलं, त्यातून जगाने टाकलेला पाकिस्तानचा चाप जो होता तो ढिला पडला. पाकिस्तानची जे असणारी नाकेबंदी करण्यात आली होती, त्याच्या असणाऱ्या आर्थिक नाड्या आवळण्यात आल्या होत्या, त्या लूज करण्यात आल्या. आणि नंतर आपण बघतो की कारगिल घडलं आणि इथं असणारा बॉम्ब ब्लास्टचा सिलसिला पुन्हा सुरुवात झाला, अशी परिस्थिती. आता सुद्धा पाकिस्तानचा असणारा आंतरराष्ट्रीय इमेज आपण बघितलं तर इराण म्हणते आम्हाला ह्यांनी फसवलं आणि अमेरिका म्हणतोय यांनी आमचा वापर केला. अशा कचाट्यामध्ये पाकिस्तान सापडलेला आहे. त्याच्याच बरोबर जी बातमी मध्यंतरी आली होती की अरब राष्ट्र UAE म्हणून जे आहे, युनायटेड अरब इमिरेट्स म्हणून असतात जे राष्ट्र आहे, त्यांनी जे काही काळामध्ये त्यांना कर्ज दिलं होतं, त्यांनी सांगितलं तुरंत आम्हाला असणारं परत करा. आणि त्यांना असणारं 3.45 बिलियन म्हणजे हे 15 दिवसामध्ये परत करावं लागलं. हे परत करण्यासाठी पाकिस्तानने पुन्हा सौदी आणि चायना यांच्याकडून असणारं कर्ज उचलून आपल्याला असणारं त्या ठिकाणी कैद केलेलं आहे. भारताच्या संदर्भातला असताना आपण विचार केला तर चायना बरोबरचे आपले संबंध अजून बदललेले नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघत असाल की पाकिस्तानने आम्हाला फसवलंय, यासाठी जे मुस्लिम राष्ट्र आहेत आणि पश्चिम देशातले राष्ट्र आहेत ते पुन्हा पाकिस्तानला कैचीत पकडण्याच्या मार्गामध्ये आहे. पाकिस्तान जेवढा कैचीमध्ये सापडला जातो, भारतामध्ये असणारा ब्लास्ट होत नाही अशी परिस्थिती आहे. चार मुद्द्यांवरती चर्चा झाली अशी आमच्या पक्षाची माहिती आहे. राम माधव ISIच्या प्रमुखांना भेटले, रिटायर्ड ISIचे होते पतौडी म्हणून त्यांना असताना भेटले, इतर अधिकारी होते त्यांना असताना भेटले. 4 मुद्द्यांवरती त्यांची असणारी चर्चा झाली. हे 4 मुद्दे काय होते याचा असणारा खुलासा RSSचे प्रमुख मोहन भागवत यांनी केला पाहिजे. आणि दुसरं, या देशातली मन की बात सांगणारे पंतप्रधान यांनी RSSला आणि राम माधव यांना ISIचे प्रमुख, त्यांचे इंटेलिजन्सचे चीफ
फॉरेन अफेअर्सची